छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सकवारबाई साहेब असून स्वराज्यासाठी अतोनात हालअपेष्टा सोसणाऱ्या त्या एका अत्यंत खंबीर आणि वीर महिला होत्या। सकवारबाई साहेब या स्वराज्याचे निष्ठावान अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांच्या भगिनी आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भरेगावचे पाटील नंबाजीराव गायकवाड यांच्या कन्या होत्या। 9 जानेवारी 1656 रोजी राजगडाच्या पवित्र भूमीवर खुद्द राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या मंगल उपस्थितीत त्यांचा विवाह शिवछत्रपतींशी संपन्न झाला आणि स्वराज्याला एक खंबीर महाराणी मिळाली। महाराणी सकवारबाई साहेबांना कमळाबाई नावाची एक लाडकी कन्या होती। त्यांचे संपूर्ण आयुष्य हे त्याग, संघर्ष आणि धैर्याचे एक देदीप्यमान उदाहरण राहिले आहे। शिवरायांच्या निधनानंतर आणि त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जेव्हा स्वराज्यावर मोगलांचे भीषण संकट कोसळले तेव्हा सकवारबाई साहेबांनी कधीही हार मानली नाही। 1689 मध्ये जेव्हा मोगल सरदार जुल्फिकार खानाने रायगड किल्ल्याला वेढा घातला आणि रायगड मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा महाराणी येसुबाई साहेब आणि युवराज शाहू महाराजांसोबत महाराणी सकवारबाई साहेबांनाही औरंगजेबाने कैद करून नेले। इतिहासकारांच्या अंदाजानुसार औरंगजेबाच्या कैदेत असतानाच साधारण इसवी सन 1700च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असावा। त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण किंवा त्यांच्या समाधीबद्दल आजही इतिहासात ठोस माहिती उपलब्ध नाही। ही स्वराज्याच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिका मानली जाते। परंतु शत्रूच्या कैदेत राहूनही शेवटपर्यंत न झुकणाऱ्या या स्वाभिमानी महाराणीचा इतिहास आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो।